बुलेटिनची सुरुवात करूयात रायगड लोकसभेच्या बातमीपासनं। रायगड लोकसभेचा तिढा आता बावनकुळेंच्या दरबारापर्यंत पोहोचलेला आहे। दुपारी 3:30 वाजता तटकरे बावनकुळेंना भेटणार आहेत। रायगडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी तटकरेंच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केलेली होती, त्यामुळे आता भाजपा कार्यकर्त्यांची मनधरणी सुनील तटकरेंना करावी लागणार आहे। त्यासाठी सुनील तटकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, एकीकडे नाराजी आहे तर दुसरीकडे नाराजांना शांत कसं करायचं ही प्रक्रिया देखील सागर बंगल्यावर सुरू आहे। मात्र सुनील तटकरे हे चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेत आहेत। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर रायगडमधून या ठिकाणी राष्ट्रवादीला ही जागा सोडली जाणार आहे आणि त्या ठिकाणी उमेदवार हे सुनील तटकरे असणार आहेत। मात्र सुनील तटकरेंच्या उमेदवारीला या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळतंय। कारण की काही दिवसापूर्वी म्हणजे शेकापमधून भाजपमध्ये आलेले धैर्यशील यांना उमेदवारी दिली जावी अशी भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी होती। मात्र या ठिकाणी महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे स्थानिक भाजपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले। त्यांनी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील आपली नाराजी बोलून दाखवली होती। मात्र आता तो तिढा चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या दरबारी पोहोचलेला आहे। आता चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये दुपारी 3:30 वाजता संवाद होणार आहे, चर्चा होणार आहे। त्यामुळे रायगडच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर केली जाते, कारण की महायुती धर्म पाळायचा असेल तर राज्यातल्या अनेक जागांमध्ये तिढा अद्यापही कायम आहे। त्यावरती स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार हे नाराजी दूर करताना पाहायला मिळतात। मात्र आता सुनील तटकरे आणि बावनकुळे या दोघांमध्ये नेमका काय संवाद होतोय आणि नेमका काय पुढचा मार्ग काढला जातोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार, अगदी खरंय तुषार, काय पाहणं पुढे काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।